नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आत्ता आम्ही पुण्याजवळच्या ढेपेवाड्यात आहोत आणि तिथं तुम्ही आत्ता बघताच आहात, माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री नयनाताई आपटे. नयनाताई, तारांगणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपण आत्ता भेटतो आहे की स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या 18 मार्चपासून घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका सुरू होती आहे आणि त्यातला थोडेसे काही आम्ही प्रसंग बघितले, खूप छान वाटलेले आहेत. आणि तुमचा तर अभिनय सर्वांनाच माहिती आहे, गेली 7 दशकं तुम्ही काम करताय. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही इतका आजवर भूमिका केल्या आहेत, नाटकं केली आहेत, चित्रपट केले आहेत, मालिका केल्या आहेत. तर ह्या मालिकेत असं काय तुम्हाला वाटलं की आपण हा रोल करावा असं वाटलं, त्याच्याबद्दल सांगा. अगदी बरोबर आहे. हा प्रश्न अतिशय चांगला आहे आणि याचं उत्तर मी असं देईन की आज आपण समाजामध्ये फिरताना, मग ते शहर असो, मोठं गाव असो, या दोन्ही ठिकाणी आपण हे बघतोय की एकत्र कुटुंब पद्धत आपल्याला फार कमी बघायला मिळते. शहरामध्ये तर नाहीच. शहरामधले संसार हे कबुतराच्या खुराड्यात असतात. तिथे 10 माणसं नाहीच राहू शकत. राहायचं म्हटलं तरी मानसिक संतुलन बिघडतं आणि त्यामुळे 10 माणसं राहतील असं घर आता शोधणं भाग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे नुसती मालिका नाही, हे एक प्रबोधन आहे. ही समाजाला असणारं एक शिक्षण आहे. इथून पुढच्या पिढीनं, मग जरी ते 2 माणसं असली तरी नवऱ्याकडची 4 माणसं आणि मुलीकडची 4 माणसं यांचा एकत्रितपणा बांधून घेणं हे आता पुढच्या पिढीला क्रमप्राप्त आहे. कितीही ते काम करत असले, कितीही ते पैसे मिळवत असले आणि कितीही ते विचारांना स्वतंत्र असले तरी स्वतंत्र विचार असू देत, पण स्वतंत्र राहू नका, राहा मात्र एकत्र, असं आता असणं गरजेचं आहे. असं आता समाजात फिरताना वाटायला लागलेलं आहे. मला आणखीन एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. आता 18 तारखेला ही मालिका सुरू होते. काहीच भाग ह्याचे चित्रित झाले असतील. हा जो सगळा जो नवीन सेटअप आहे, ह्या सगळ्या यातले काही कलाकारांशी तुमचा परिचय आधीचाही असेल, काही नवीन असतील, पहिल्यांदाच तुम्ही भेटला असाल. एकंदरीत आजवरचं शूटिंग किंवा सेटवरचा अनुभव याच्याबद्दल काय सांगा. सेटवरचा अनुभव असा की आम्ही नुसतं मालिकेमध्ये एकत्र कुटुंब दाखवलेलं नाही आहे, तर खरोखरच विचाराने आणि मनाने आणि वागणुकीनं सगळी आम्ही जे आहोत ते एकत्र कुटुंबासारखेच वागतो आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माझी मुलगी, माझी नातवंड किंवा माझ्या नातसुना यांचं जे वागणं आहे ते माझ्याबरोबर एखादी घरातल्या माणसाने वागावं तसंच त्या सगळ्या वागतात. त्यामुळे तेवढ्यापुरतं का होईना असं मी नाही म्हणत, पण ते जे आहे वागणं ते असं वाटतं की हे घरातलंच आहे, ही माणसं आपल्या घरातली आहेत, हे प्रेम आपल्या घरातलंच आहे असं वाटण्या इतका तो एकत्रितपणा आहे आमच्या सेटवरचा. आणि हा अनुभव अतिशय छान आहे. अगदी. या मालिकेचं शीर्षक आहे घरोघरी मातीच्या चुली. मातीच्या चुलीशी तुमचा कधी संपर्क आला आहे का? त्याबद्दलची काही आठवण आहे का तुमच्या? आमच्या कोकणामध्ये म्हणजे माझ्या आजोळी, माझं रत्नागिरीला आमचं घर, जुनं घर, प्रॉपर रत्नागिरी. तिथे आमचे चुलत काका वगैरे अशी सगळी जुनी मंडळी, तिथं सगळे एकत्र माणसं राहतात. आता त्यांची जी पुढची मुलांची जी पुढची पिढी आहे ती मात्र तिथे कुणी राहत नाही, ते सगळे मुंबईला येतात कारण ते सगळे IT वाले आहेत. परंतु माझ्या आधीची पिढी ही जवळजवळ 18 ते 20 माणसं तिथे घरी राहत होते. आणि तिथे आमच्याकडे चुलीवरचा स्वयंपाक होत असे. गॅस हा प्रकार नव्हता. गोबर गॅस हा नंतर आला. त्याचं निर्मितीसुद्धा नंतर झाली कारण आमचा मोठा वाडा होता, त्यामुळे गोठा होता. आणि माझा एक चुलत काका तो प्रकल्प राबवायचे म्हणजे गोबर गॅसचा. त्यामुळे नवीनच आमच्या घरी गोबर गॅसची मांडणी झाली. त्यावेळेला गॅस हा प्रकार आमच्या काकूंना म्हणजे चुलत काकूंना कळला. तोपर्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शिर्णीच्या भाकऱ्या, शिर्णी आपण हे करतो ना त्या, आणि मातीची चूल, तर त्याच्यावरतीच स्वयंपाक असायचा. पण मी एक सांगते, तुम्ही स्वतः केलाय?
स्वतः करायची वेळ आली नाही, कारण आमच्या वेळेला गॅस स्टोव्ह इलेक्ट्रिक शेगडी सगळी साधनं सामुग्री आली. आम्ही बघितलंय, आम्ही अनुभवलंय, त्याच्यावरचा स्वयंपाक आम्ही मदत केली स्वयंपाक करायला आणि त्याच्यावरचा स्वयंपाक आम्ही खाल्लाय. तो शहरात होणं शक्य नसतं, कारण शहरात आता डोंगरच नाही, तिथे माती कुठे मिळणार. त्यामुळे शहरात माती नाही. शहरात जी चूल असते ती पत्र्याची, त्याच्यावरती गॅस असतो, तो महानगर गॅसचा. त्यामुळे तो स्वयंपाक गोड मानून घ्यावा लागतो. पण गावाकडे चुलीवर बनवलेला स्वयंपाक, एकत्र लोकांनी केलेला स्वयंपाक, 10 हातांची चव असणारा स्वयंपाक हा अतिशय चवदार लागतो. आणि तिकडे मागच्या पिढीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मातीच्या चुली असायच्या आणि मातीच्या चुलीमध्ये नुसता स्वयंपाक नाही, तर त्या चुलीमध्ये सगळं आयुष्य सामावलेलं असायचं. विचार, भांडणं, तंटे, तक्रारी, कुचाळक्या, त्याच्यानंतर आग लावणी ही पद्धत. आता 10 घरामध्ये असल्यानंतर 10 बायका जर असतील तर त्या वेगवेगळ्या विचारांच्या असतात, त्यातल्या मागच्या पिढीच्या असतात. त्या सगळ्या गोष्टी त्यांना पटतातच असं नाही, बहुतेक पटतच नाहीत. मग पटत नाही हे सांगायचं कुणाला? ज्यांना आपला विचार पटत असेल अशाच एखाद्या महिलेला सांगायचं. तेव्हा ती संस्कृती तुम्हाला तिथे मला बघायला मिळाली. आत्ता नाही, पण हां. खूप छान हा अनुभव सांगितलात. मला आणखीन एक जाणून घ्यायचं आहे, काही दिवसांपूर्वी तुमच्या आठवणींचं तुम्ही पुस्तक प्रकाशित झालं तुमचं. दुर्दैवाने मला येता आलं नाही त्या दिवशी, पण मी खूप ऐकून आहे त्याच्याबद्दल आणि मी लवकरच वाचणारही आहे. कसा आत्तापर्यंतच्या प्रतिक्रिया तुम्हाला कशा आलेल्या आहेत? आता बघा, ते पुस्तक जे आहे ते माझ्या आईने जे लिहिलं आहे, जाऊ मी सिनेमात, हे 42 साली लिहिलेलं आहे. त्याचं मी पुनर्मुद्रण केलं. त्याच्यामध्ये या व्यवसायात तरुण मुलांनी, तरुण मुलींनी यावं का येऊ नये, आणि आल्यानंतर ठामपणे उभं राहण्याची क्रिया कशी असावी, कोणत्या गोष्टीला हो म्हणावं, कोणत्या गोष्टीला नाही म्हणावं, किंवा कोणत्या गोष्टीला नाहीच म्हणावं, त्याचे आलेले पडसाद किंवा त्याच्यावर होणारं जे एक निगेटिव्हनेस असतो, त्याला फेस करण्याची तुमची तयारी कशी असावी, याचं लेखन त्याच्यामध्ये आहे. आणखीन एक शेवटचा प्रश्न मी विचारतो, त्याचं तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटलं तर तुम्ही उत्तर द्या. तुम्हालाही आत्ता कल्पना असेल की काही दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ अभिनेत्रीने एक वक्तव्य असं केलं की त्यांना त्यांच्या आडनावामुळं काही रोल्स चांगले मिळाले नाहीत. तर मी तुम्हाला हा प्रश्न ह्याच्यासाठी विचारतोय, कारण तुम्ही अशा अभिनेत्री आहात, इतकी वर्ष तुम्ही काम केले आहेत, 7 दशकं काम केले आहेत, अनेक लोकांबरोबर तुमचा अनुभव आला आहे. तुम्हाला स्वतःला असा कधी अनुभव आला आहे का हो? नाही, आत्तापर्यंत मला केवळ आडनाव आहे म्हणून काम मिळालं नाही असं मला आजपर्यंत कधी अनुभव आलेला नाही. माझं काम हे कामामुळे आहे, नावामुळे नाही. कामामुळे नाव मिळालं आहे, नावामुळे काम न मिळणं ही क्रिया माझ्या बाबतीत कधी झाली नाही. किंवा तुमच्याकडे कोणी अशी तक्रार तुमचे सहकलाकार मैत्रिणी यांनी कधी केली का तुम्हाला, की मला या गोष्टीमुळे काम नाही मिळालं, असं कधी अनुभव आले का? मला तरी अनुभव तसा आलेला नाही, कारण माझी ओळख सगळ्यांची आहे, पण माझी मैत्री मात्र कोणाशी नाही. त्यामुळे त्यांच्या पर्सनल गोष्टी माझ्याशी फार कमी महिला बोलतात. समाजात चाललेल्या गोष्टीच्या प्रतिक्रिया त्या जरूर देतात, पण ही गोष्ट पर्सनल लेवलवर जर असेल तर मी फारशी त्याच्यामध्ये दखल देत नाही, कारण ही ज्याची त्याची गोष्ट आहे. प्रत्येकाला आपली लढाई लढायची आहे. अशी जर गोष्ट एखाद्याच्या बाबतीत घडत असेल तर तिनं चोख या पद्धतीनं त्याचं विवेचन करावं की असं का, हा क्वेश्चन करावं, उदाहरण द्यावं आणि विचारावं की हे का होत नाही, असं न होण्यामागे काय कारण आहे. काहीतरी कारण असेल असं होण्यामागे, तर विचारायला काय हरकत आहे. ते जर कळलं तर त्याच्यावरती काही विचार करता येईल किंवा वे आउट काढता येईल. तुम्हाला स्वतःला, म्हणजे हीच अशी मी म्हणत नाही, पण एखादी नकारात्मक गोष्ट तुमच्या कारकिर्दीत घडली आणि जी तुम्हाला आवडली नाही, असं काही घडलं का? साधारणतः मी तुम्हाला सांगू का,
की माझं आत्तापर्यंत 71 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये माझं कोणाशीच भांडण नाही. बरोबर, तुम्ही जगमैत्रीण म्हणू आपण त्याला. नाही म्हणजे माझं तक्रार नाही, हां, माझं भांडण नाही, हम्म, माझा कुणाशी वाद नाही. बरोबर. व्यवहाराच्या बाबतीत कुणाशी ज्याला आपण खिटपीट म्हणतो हां, ते नाही तशी काही नाही. हां. मला योग्य वाटेल ते मी सांगते, समोरच्या माणसाला योग्य वाटेल ते देतात बरं. किंवा ते एक्सेप्ट माझं करतात. बरोबर. माझं आत्तापर्यंत मी केलेलं असलेलं एखादी विधान कुणी एक्सेप्ट केलं नाही असं कधी झालं नाही. बरोबर. या बाबतीत मला माझ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या जुन्या, मध्यम, नवीन आणि आत्ता असा कधीही कुठलाही कोणताच असा गैर किंवा वाईट अनुभव असा मला आजपर्यंत आलेला नाही. त्यामुळे माझं खरं तर सगळ्यांशी चांगलं आहे. बरोबर. हां, म्हणून मी म्हटलं की माझी सगळ्यांची ओळख आहे आणि मला सगळं जग चांगलं दिसतं. अगदी आपल्या दृष्टीवर आहे ते. हां, मला सगळं जग, कारण माझ्याशी कुणी वाईट वागायचं काय कारण आहे. बरोबर. आणि समजा कुणी तसं केलं तर तो त्याचा प्रश्न आहे, बरोबर. तो माझा प्रश्न आणि नाही. त्याला तसं हँडल करताही येतं आपल्याला. हां, ठीक आहे ना. अहो, प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती. बरोबर. जर चांगले गुण असतील तर थोडेसे दुर्गुणही असतील, पण ते दुर्गुण जर आपल्याला दूर करता आले ॲज अ ह्युमन म्हणून तर ते अधिक चांगलं काम आहे असं मी समजेन. रसिको, बघितलं का की नयनाताईंचा 7 दशकांचा अनुभव आणि त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. तर मला वाटतं त्यांचे हे जे अनुभव आणि एकंदरीतच आयुष्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बघितला तर तुम्हाला कळलं असेल की ही अभिनेत्री किती उंचीवर आता गेलेली आहे. नयनाताई, आजच्या मुलाखतीचा समारोप, जे तुमचं अत्यंत आवडीची गोष्ट आहे गाणं, एखादी 1-2 ओळी गुणगुणाव्यात म्हणेन असं ना. मी तुम्हाला विनंती करतो. हो हो. नाथ हा माझा मोहिखला, नाथ हा माझा मोहिखला, शिशुपाला भारी झाला, वीर रुक्मी शिशु सम आणला, नाथ हा माझा मोहिखला, नाथ हा. हे गाणं स्वयंवरमधलं आहे, हे रुक्मिणीच्या तोंडी आहे आणि हे मला जयमाला शिलेदारांनी बसून दिलेलं आहे. नयनाताई, रसिको, नयनाताईंचं गद्य जेवढं ऐकणं छान असतं कानाला, त्याच्याहून कितीतरी पटीनं त्यांचं पद्य ऐकणं असं मी म्हणतो. तुम्हालाही ते पटलं असेलच. नयनाताई, अगदी कमी वेळात तुम्ही खूप काही आम्हाला सांगितलेलं आहे आणि ही मालिका आत्ताच सुरू झाली आहे, त्यामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. त्यावेळी अनेक प्रतिक्रिया तुमच्याकडेही येतील. त्यावेळी आपण पुन्हा एकदा भेटू आणि पुन्हा गप्पा मारू. तर तुम्हाला या मालिकेसाठी आणि पुढे जे काही तुम्ही काम करणार आहात त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.